बातमीचे प्रायोजक आहेत इक्बाल फॅशन, बेगमपेठ मार्केट, सोलापूर। रद्द करा हिंदी सक्ती रद्द करा। या सरकारचं करायचं काय? खाली मुंडी वर पाय। या सरकारचं करायचं काय? खाली मुंडी वर पाय। या सरकारचं करायचं काय? खाली मुंडी वर पाय। रद्द करा हिंदी सक्ती रद्द करा। रद्द करा हिंदी सक्ती रद्द करा। रद्द करा हिंदी सक्ती रद्द करा। या देवेंद्र फडणवीसाचं करायचं काय? खाली मुंडी वर पाय। या देवेंद्र फडणवीसाचं करायचं काय? खाली मुंडी वर पाय। या एकनाथ शिंदेचं करायचं काय? खाली मुंडी वर पाय। रद्द करा हिंदी सक्ती रद्द। खाली मुंडी वर पाय। या सरकारचं करायचं काय? खाली मुंडी वर पाय। या देवेंद्र फडणवीसाचं करायचं काय? खाली मुंडी वर पाय। अजित पवारचं करायचं काय? खाली मुंडी वर पाय। एकनाथ शिंदेचं करायचं काय? खाली मुंडी वर पाय। उद्धव साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। रद्द करा हिंदी सक्ती रद्द करा। देवेंद्र फडणवीसाचं करायचं काय? खाली मुंडी वर पाय। उद्धव साहेब ठाकरेंचा विजय हो। रद्द करा हिंदी सक्ती रद्द करा। रद्द करा उद्धव साहेब हम तुम्हारे साथ हैं। राज साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। आदित्य साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। या फडणवीसाचं करायचं काय? खाली मुंडी। अरे अडवा आल्यावर कसं व्हायचं हे मोबाईल याचा हो तुमच्या हा हे बरोबर आपलं चाललंय काय हो? अरे बाकीचे दुसऱ्या पाठीमागचे जरा सरका माग सरका जरा। अरे आवाज कुणाचा? उद्धव साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। राज साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। उद्धव साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। राज साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। आणि पुढे सगळ्यांनी चाललेत ना, सगळ्यांनी ग्रुप शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। खाली मुंडी वर पाय। या देवेंद्र फडणवीसाचं करायचं काय? खाली मुंडी वर पाय। या सरकारचं करायचं काय? खाली मुंडी वर। शिवसेना पक्ष प्रमुख जय भवानी, शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांच्या आदेशाने संपूर्ण महाराष्ट्र सध्या पेटून उठलेला आहे। जी भाजप सरकारने कपटवृत्तीनं जी हिंदी सक्ती कायदा लागलेला आहे त्याच्या विरोधात राजसाहेबांच्या आणि उद्धव साहेबांच्या पाठीमागे ठामपणे उभा राहिलेला आहे आणि त्याची आज आम्ही होळी केलेली आहे। पुढच्या काळामध्ये तात्काळ ही जर जी आर रद्द ह्या सरकारनं नाही केला तर महाराष्ट्रातले शिक्षण अधिकारी कार्यालय जिल्ह्यातले सगळे फोडून टाकल्याशिवाय राहणार नाही। सगळ्या सगळ्या शिक्षण अधिकाऱ्यांना कोंडून टाकल्याशिवाय सोडणार नाही। वेळ प्रसंगी हितच न थांबता जर मोर्चा जादूगर नाही करा तुम्हाला मंत्रिमंडळामध्ये बसू देखील दिलं जाणार नाही। शिवसैनिक मनसे सैनिक मंत्रालयामध्ये घुसून सगळे पोडफोड करतील, पण तुमचा हिंदी सक्ती कायदा आम्ही कदापि मान्य करणार नाही, म्हणजे करणार नाही। या महाराष्ट्रामध्ये ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठी भाषा मराठी संस्कृती ज्याला शतको हजारो वर्षाचा परंपरा असलेल्या या महाराष्ट्राला ज्यावेळी या महाराष्ट्रावर मुघलाचं आक्रमण होतं तरी सुद्धा फारसी आणि हिंदी हे इतर भाषेला सन्माननीय छत्रपती शिवाजी महाराजांनी कधी या महाराष्ट्रात रुजू दिलं नाही। परंतु
रेशीम बागेतलं आदेशानं हे जे चालणारं जे आजचं सरकार आहे, जे RSSचा जो संघाचा अजेंडा आहे गोळकरचा, हिंदू राष्ट्र आणि हिंदुस्थान ही हिंदी भाषा, ह्या अनुषंगानं हा छुपा अजेंडा या महाराष्ट्रामध्ये राबवण्याचं जे षडयंत्र या देवेंद्र फडणवीस सरकारनं चालू केलेलं आहे, याला सन्माननीय राजसाहेबांनी गेल्या 4 महिन्यापासून विरोध केलेला आहे. आज या महाराष्ट्रामध्ये हिंदी सक्ती जी पडद्या मागून या लागले, जी मराठीची गळचिपी करण्यासाठी, मराठी संस्कृती डुबवण्यासाठी आणि महाराष्ट्राला अधोगतीकडे नेण्यासाठी जे केंद्र सरकारने राज्य सरकारचं हिंदी भाषिकांना एकत्रित करण्यासाठी आणि हिंदी आणि मराठी वाद लावण्यासाठी जे षडयंत्र केलंय, याला या महाराष्ट्रात थारा लागू देणार नाही. या अनुषंगाने यासाठी जे बाळासाहेबांची जो दोन छावे आहेत, जे राजसाहेब आणि उद्धव साहेब या दोघांनी आज या महाराष्ट्राला हात दिलेले आहे की आपण काही करून कुठल्याही परिस्थितीत हिंदी सक्ती होऊ द्यायची नाही. त्यासाठी येत्या 5 तारखेला मुंबईत तर महामोर्चा होणारच आहे, परंतु आज सोलापुरातून याची नांदीची सुरुवात झालेली आहे की आज शासनाचा GR आज मनसे आणि शिवसेनेच्या वतीनं यांच्या नेतृत्वाखाली जाळण्यात आलेला आहे. आज GR जाळलेला आहे. उद्या तुमच्या या GR जाळलेली राख तुमच्या तोंडाला लावल्याशिवाय मनसैनिक आणि शिवसैनिक गप बसणार नाही. त्यामुळे सरकारने वेळेत सावध झालं पाहिजे आणि ही हिंदी सक्ती रद्द झाली पाहिजे. जिल्हा शिवसेनेच्या वतीनं, त्याचप्रमाणे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीनं आज या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीनं जो मशाल आहे, त्या मशालीच्या रूपानं या हिंदी सक्तीचा GR आम्ही जाळून टाकलेला आहे. हा धगधगता मशाल घेऊन आम्ही आता लोकांपर्यंत पोहोचणार आहे. मराठी हिंदीची जी सक्ती या लोकांनी बळजबरीनं करतायत, हे पूर्ण मागे येईपर्यंत आम्ही आमचं हे आंदोलन असंच चालू ठेवणार आहे. हा घाला आहे महाराष्ट्र धर्मावर, हा घाला आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवर, हा घाला आहे मराठी अस्मितेवर, आणि म्हणून हे आम्ही कदापि सहन करणार नाही. या सरकारचा आम्ही तीव्र निषेध करतो. आणि सर्व महाराष्ट्रातील मराठी प्रेमी नागरिक एकत्रित आलेले आहेत आणि त्यांनी सगळ्यांनी आज काही इथे साहित्यिक सुद्धा आलेले आहेत. या सगळ्यांनी मिळून आम्ही आज GR ची होळी केलेली आहे. आज फक्त GR ची होळी केलेली आहे. मराठी प्रेमी नागरिक उद्या या सरकारची होळी केल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे मी त्यांना इशारा देते की माझ्या मराठीचे बोल कौतुके परी अमृतातही पैदा जिंके, अशी आमची मराठी असताना महाराष्ट्रामध्ये तोडफोड नीती करायची गरज काय? आणि तोडफोड आणि कुटील नीतीसाठी भाजप प्रसिद्ध आहे. हे कट कारस्थान महाराष्ट्रातली जनता कदापिही खपवून घेणार नाही. मग ते महाराष्ट्र उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा असू देत, मनसे असू देत, त्याचबरोबर आज उद्धव साहेब, राजसाहेब आणि महाराष्ट्रातली मराठी प्रेमी सगळी जनता, साहित्यिक, हे सगळेजण मिळून आम्ही त्याचा निषेध आणि धिक्कार करतोय. आणि मी त्यांना आव्हान करते की यापुढे हे सगळे जे असे तोडफोडचे धंदे आहेत ना, हे सगळे बंद करा, अन्यथा महाराष्ट्र आम्ही बंद करू. तुम्हाला पाहिजे एक उत्तम विवाह कलेक्शनचा अनुभव? सोलापूरमध्ये एकाच ठिकाणी सर्व काही मिळायला हवंय? आमच्या इक्बाल फॅशन मध्ये मिळतंय तुमच्या विवाहासाठी सर्व काही. लेहंगा, साडी, मटेरियल, रेडीमेड आणि मुलांसाठी स्पेशल वेअर. प्रत्येक गोष्टीत दिली आहे खास सजावट, आकर्षक डिझाईन्स आणि दर्जा, आश्चर्यकारक डिझाईन्स आणि कस्टमायझेशन सह तुमच्या लग्नाचा दिवस खास बनवा. आणि हो, आमचं मोठं कलेक्शन तुमच्या सर्व गरजा पूर्ण करेल. आकर्षक रंग आणि स्टायलिश डिझाईन्स फक्त इक्बाल फॅशन मध्ये. इक्बाल फॅशन सोलापूरचं अग्रगण्य विवाहासाठीच्या कलेक्शनसाठी आणि तुमच्या सुंदर दिवशी आणा इक्बाल फॅशनचा स्पर्श. मग आताच भेट द्या इक्बाल फॅशनला. आमचा पत्ता बेगमपेठ मार्केट, सोलापूर.